नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा बारी, होमिओपॅथिक तज्ज्ञ, प्रतिभास हिलिंग टचच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी एक नवीन विषय घेऊन आले आहे, तो म्हणजे डिस्मेनोरिया, म्हणजे पाळीच्या वेळी होणाऱ्या वेदना. आजकाल अनेक मुली, महिलांमध्ये ह्या वेदनांचे प्रमाण इतके वाढले आहे की त्यांना शाळा, कॉलेजेस आणि कामावर जाणे देखील अशक्य, कठीण होऊन जाते. आणि तुम्हाला माहिती आहे का, या गोष्टींच्या मागे फक्त शारीरिक कारणे नाही आहेत, तर काही भावनिक कारणे देखील यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत. आज आपण याबद्दलच जाणून घेणार आहोत. म्हणून जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओच्या अपडेट ह्या तुम्हाला मिळत राहतील. चला तर आजच्या टॉपिकला सुरुवात करूया, तो म्हणजे डिस्मेनोरिया. डिस्मेनोरिया म्हणजे नेमकं काय असतं? तर पाळीच्या वेळी होणाऱ्या वेदना. त्या वेदना कुठे जाणवतात? तो ओटीपोटामध्ये, कमरेच्या भागामध्ये आणि मांड्यांमध्ये होतात. आणि यासोबत बऱ्याच वेळा मळमळ, उलटी, थकवा आणि चक्कर येणे ही लक्षणे देखील दिसून येतात. पण याचं प्रमाण इतकं अधिक असतं की त्यामुळे आपल्याला रोजच्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टी करणे देखील कधीकधी अशक्य होऊन जातात. चला तर जाणून घेऊया की यामागे कुठली भावनिक कारणे आहेत ज्याच्यामुळे हा त्रास इतका वाढतो. पहिलं कारण म्हणजे सेक्शुअल कॉन्फ्लिक्ट. फिलिंग रिजेक्टेड बाय पार्टनर, म्हणजे आपल्या पार्टनरने आपल्याला रिजेक्ट केल्याचं जे फिलिंग आहे की आपल्या पार्टनर आपल्याला स्वीकार नाही करत आहे, त्याच्याकडनं पाहिजे तेवढं लव आपल्याला भेटत नाही आहे, ही रिजेक्टेडची जी फिलिंग असते ती त्यासाठी रिस्पॉन्सिबल असते. दुसरं म्हणजे सेक्शुअल डिससॅटिस्फॅक्शन, म्हणजे लैंगिक असमाधान, की ज्या कपल्समध्ये हा प्रॉब्लेम असतो त्यांच्यामध्ये त्या महिलेला डिस्मेनोरियाचा त्रास हा जास्त दिसून येतो. फिलिंग फोर्स और प्रेशर इन सेक्शुअल रिलेशनशिप, म्हणजे जबरदस्तीची असलेली सेक्शुअल रिलेशनशिप. लास्ट इमोशनल हर्ट कनेक्टेड विथ इंटिमसी, की इंटिमसीशी रिलेटेड जो इमोशनल हर्ट आहे ते एक कारण आहे. सेकंड म्हणजे सडन इमोशनल शॉक. काहीतरी हा फर्स्ट कारण झाला सेक्शुअल कॉन्फ्लिक्ट. सेकंड म्हणजे सडन इमोशनल शॉक, की अशा काहीतरी गोष्टी आयुष्यात घडतात की ज्यामुळे तो शॉक बसून त्याचा परिणाम हा युटेरसवर होतो आणि त्यामुळे परिणामी ह्या वेदना वाढतात. त्यातलं काय तर सडन ब्रेकअप और बिट्रेयल, म्हणजे प्रेमसंबंधांमध्ये धोका भेटणे किंवा अचानक जे ब्रेकअप झालं आहे तो शॉक सहन न झाल्यामुळे बऱ्याच मुलींमध्ये ही समस्या दिसून येते. सेकंड सेक्शुअल ह्युमिलिएशन, म्हणजे लैंगिकरित्या ह्युमिलिएट केलं जाणं. फिअर और एन्झायटी रिलेटेड टू सेक्शुअल रिलेशनशिप, म्हणजे सेक्शुअल रिलेशनबद्दल एक भीती असणं किंवा इनसिक्युरिटी वाटणं, ह्या रिलेशनबद्दल एक असुरक्षिततेची भावना ह्या व्यक्तीमध्ये दिसून येते. फिलिंग इमोशनली अटॅक और रिजेक्टेड ॲज अ वुमन, की ॲज अ फिमेल आपल्याला रिजेक्ट केलं गेलेलं आहे किंवा आपल्यावर अटॅक केला गेला आहे, म्हणजे तो व्हर्बली असेल की ॲज अ फिमेल तुम्हाला काही बोललं आहे जे तुम्हाला खूप हर्ट झालं आहे, या कारणांमुळे देखील ही समस्या दिसून येते. थर्ड म्हणजे आयडेंटिटी फेमिनिटी कॉन्फ्लिक्ट, की आपली आयडेंटिटी काय आहे, की फेमिनाईन म्हणजे एक स्त्रीत्वाचा स्वीकार न करता येणं, हे एक त्यामागील मोठं कारण आहे. की नॉट एक्सेप्टिंग बिंग अ वुमन, की मुलगी असणं कठीण आहे, मी मुलगी आहे याचा स्वीकार न करता येणं. काश मी मुलगा असले असते, मला पण मुलासारखी जबाबदारी घ्यायची आहे, मला पण मुलासारखं फ्रीडम अनुभवायचं आहे, मीही मुलापेक्षा कमी नाही आहे, मुलाच्या बरोबरीने आज आपणही ॲज अ फिमेल वुमन सगळ्या क्षेत्रामध्ये काम करू शकतो. आणि त्यामुळे ॲज अ फेमिनिटी स्त्रीत्व जे आहे ते स्वीकार न करू शकल्यामुळे आजकाल ह्या मुलींमधील या समस्येचं प्रमाण जास्त वाढलं आहे. फिलिंग कंट्रोल और डॉमिनेटेड, की घरात कोणाचं तरी डॉमिनेशन आहे, रेस्ट्रिक्शन आहेत, की बऱ्याच घरांमध्ये हे बघण्यात येतं की मुलाला फ्रीडम दिलं जातं, तो कुठे जातोय, केव्हा जातोय कोणी विचारत नाही, पण मुलीची गोष्ट आली की सर्वजण बोलतात की एक जे आहे डॉमिनेशन आणि कंट्रोल फिलिंग येऊन जाते, की का जाते, कुठे जाते, काय, ह्या ज्या कंपॅरिझन होते भाऊ बहिणीमध्ये, घरामध्ये मुला आणि मुलगीमध्ये, यामुळे ह्या मुलींमध्ये हे कंट्रोल आणि डॉमिनेटेड फिलिंग वाढत चालली आहे आणि त्यामुळे देखील हा त्रास वाढत चालला आहे. फोर्थ इमोशनल स्ट्रेस, भावनिक ताण, सततचा ताण, चिंता किंवा घरातलं प्रेशर. मग ते वर्किंग वुमन असेल तर तिला कामावरचं प्रेशर, शाळेत जाणाऱ्या असतील तर अभ्यासाचं प्रेशर, आणि जॉबवाल्या असतील तर जॉबचं प्रेशर, असं वेगवेगळ्या सतत काहीतरी भावनिक ताण सहन करावा लागल्यामुळे देखील ही समस्या वाढत चालली आहे.
भीती आणि असुरक्षितता, इन्सिक्युरिटी अबाउट फ्युचर, भविष्याची चिंता, नोकरी, आपल्याला कसा लाईफ पार्टनर भेटेल, लग्न, कुटुंबातील समस्या, यामुळे शरीर सतत ताणाच्या अवस्थेत असते. हे याच्या मागील एक कारण आहे. अशा प्रकारे 5 कारणे आपण बघितली आहेत जी डिस्मेनोरियासाठी कारणीभूत आहेत. आता यातून आपल्याला एकच कन्क्लुजन लक्षात येतं की शरीरातील अनेक समस्या मनाशी जोडलेल्या असतात, म्हणून फक्त पेन किलर घेण्याने ह्या समस्या दूर नाही होऊ शकत. तर त्याऐवजी त्यामागील मूळ कारण समजून घेणे जास्त महत्त्वाचे आहे. तुम्ही आज पेन किलर घ्याल तर आज तुमची समस्या दूर होईल, आजचं पेन थांबेल, पण पुढच्या महिन्यामध्ये सेम पेन तुम्हाला परत फेस करायला लागेल. म्हणून त्यामागील कारण समजून घ्या की कुठलं कारण आहे. मी सांगितलेल्या 5 कारणांपैकी कुठलं कारण तुम्हाला कोरिलेट करतं ते समजून घ्या आणि त्याच्यावर योग्य तो उपाय करा, जेणेकरून तुमचं नेहमीसाठी हा आजार, हे दुखणं शरीरातून निघून जाईल. तर आपण पॉझिटिव्ह अफर्मेशन काय देऊ शकतो, तर मी माझे स्त्रीत्व प्रेमाने स्वीकारत आहे की ॲज अ फिमेल म्हणून, स्त्री म्हणून मी कुठेही कमी नाही आहे. मी ॲज अ फिमेल स्वतःवर खूप प्रेम करते. मी माझ्या भावना मोकळेपणाने व्यक्त करते. माझी पाळी सहज आणि आरामदायी आहे, हे असं स्वतःला सांगायचं की माझे पिरियड्स हे एकदम नॉर्मल आहेत आणि ते मला काहीही त्रास देत नाही आहे. मी स्वतःवर प्रेम करते व माझ्या शरीराचा आदर करते. होमिओपॅथी कशी यामध्ये मदत करू शकते, तर होमिओपॅथीमध्ये फक्त डिसीज नाही तर पर्सनॅलिटी, इमोशन्स आणि बॉडी सिम्पटम यांचा विचार करून औषध दिलं जातं. म्हणूनच योग्य रेमेडी घेतल्यास हॉर्मोनल बॅलन्स सुधारतो, पेन कमी होतात आणि इमोशनली देखील हिलिंग होण्यास मदत होते. म्हणजे जर तुम्ही होमिओपॅथिक औषधं घेतले तर तुमची ही पाळीची समस्या तर मुळापासून बरी होईलच, त्यासोबत तुम्ही स्वतःला पॉझिटिव्ह फील कराल. जो काही इमोशनल स्ट्रेस तुमच्या ह्या समस्यांसाठी कारणीभूत आहे त्याच्यावर ओव्हरकम करण्यामध्ये देखील तुम्हाला मदत होईल आणि लाईफमध्ये तुम्ही एक चांगलं आयुष्य तुम्ही जगू शकाल आणि नेहमीसाठी ह्या गोष्टींपासून स्वतःला स्ट्रेस फ्री करू शकाल. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.